नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी गजानन केवट, शिल्पनिदेशक कातारी। आज आपण लेथ मशीनवर होणाऱ्या वेगवेगळ्या ऑपरेशनबद्दल माहिती पाहणार आहोत। तर चला, लेथ मशीनवर आपण कोणत्या कोणत्या प्रकारचे ऑपरेशन करू शकतो तर पाहूया आपण। सगळ्यात पहिलं ऑपरेशन फेसिंग होतं आहे, त्यानंतर होत असते पॅरलल टर्निंग, त्यालाच आपण प्लेन टर्निंग सुद्धा असंही सुद्धा म्हणू शकतो। नंतर होतं आहे स्टेप टर्निंग, त्यानंतर येईल फॉर्म टर्निंग, त्यानंतर होतं आहे टेपर टर्निंग, त्यानंतर होतं ॲक्सेंट्रिक टर्निंग, त्यानंतर होतं आहे अंडर कटिंग, त्यानंतर पार्टिंग ऑफ, नंतर थ्रेडिंग, नंतर बोरिंग, नंतर ड्रिलिंग, नंतर रिमिंग, टॅपिंग, नर्लिंग इत्यादी प्रकारचे ऑपरेशन आपण आपल्या लेथ मशीनवर करू शकतो। तर या दिलेल्या यादीपैकी आपण सगळ्यात पहिले ऑपरेशन दाखवलेलं आहे फेसिंग ऑपरेशन। तर फेसिंग ऑपरेशनबद्दल आपण आज या व्हिडिओमध्ये माहिती घेतोय। फेसिंग म्हणजे काय? तर विद्यार्थी मित्रांनो, फेसिंग म्हणजे लेथ मशीनवर एखाद्या सिलेंड्रिकल जॉबवर साईड कटिंग टूलच्या सहाय्याने आणि क्रॉस लीडच्या मदतीनं आपण जे जॉबच्या केंद्रबिंदूपासून बाहेरील दिशेनं जो धातू कट होत जातो त्या क्रियेस फेसिंग असं म्हटलं जातं। तर लेथ मशीनवर सगळ्यात अगोदर फेसिंग ऑपरेशनच का करायचं असतं? तर विद्यार्थी मित्रांनो, दिलेल्या मापामध्ये जॉब तयार करण्यासाठी आपण जेव्हा मेजरिंग इन्स्ट्रुमेंटचा वापर करतो अशा वेळेस जॉबच्या फेसपासून सर्व माप मोजायचे असतात। म्हणून जेव्हा आपण हा फेस करतो म्हणजे जॉबचा फेस हा पूर्ण राईट अँगलमध्ये केलेला असतो, तर जॉबच्या फेसपासून सगळे डायमेन्शन मोजायला आपण सुरुवात करतो। करिता लेथ मशीनवर सगळ्यात ऑपरेशन हे फेसिंग केलं जातं। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण फेसिंगबद्दल माहिती घेतली। उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण पॅरलल टर्निंग अर्थात प्लेन टर्निंग याबद्दल माहिती घेऊ। धन्यवाद, नमस्कार।